आम्ही सेलिब्रेट करतोय. पप्पाचा व्हिडिओ कॉल आलाय, तुम्हाला दाखवतो गाईस. पप्पाचा व्हिडिओ कॉल आलाय. मम्मी दाखव इथं. ते लाव ना मोबाईल. अरे दाखव ना, पप्पाला दाखव. एक मिनिट. हे बघा गाईस, पप्पाचा व्हिडिओ कॉल आलाय. या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे. करा नाही दिली बोलते तो. चला 3, 2, 1. सो गाईज हे बघा, आता मम्मीने ना केक वगैरे कापलाय आणि मेहंदी लावते. मेहंदी लावते बघू. मला अशीच मेहंदी आवडते. आणि आता आमची आज अॅनिव्हर्सरी आहे, पण माझे मिस्टर गेले बँकॉकला. हे आमचं फर्स्ट वर्ष असं आहे, आम्ही सांगते नाहीये म्हणून. आणि बघा 1 वाजलाय आणि हे बघा मेहंदीचे कार्यक्रम चालू आहे. मामी बघू. माझी मेहंदी गाईस. ऋतिक काय बोलायचं तुला यांच्या कार्यक्रम वरती? छान छान. नेक्स्ट मॉर्निंग. तर हे बघा गाईस, इथं मम्मीची हेअरस्टाईल चालू आहे. तिथं तिची मम्मी तिची हेअरस्टाईल करते. हे बघा बेरोजगार बाबू. मम्मी कशी दिसते? चांगली. पक्का ना? तो हाय गाईस, हे बघा मी रेडी झाली ऑलमोस्ट. कसा वाटतोय लुक बघा. आणि आमची आरू पण रेडी झाली, ही माझी बहीण पण रेडी झाली आणि वहिनी बाकी रेडी व्हायची, ती माझी मुलगी होते. आमचा सगळा प्लॅन आजचा फेल झाला. एक पण प्लॅन आमचा परफेक्ट झाला नाही. गार्डनला जात होतं ते राहिलं, वॉटर पार्कला जात होतं ते पण राहिलं. 12 वाजेपासून बोलवती मग काहीतरी करा. सगळा आमचा आजचा प्लॅन सगळा फेल झाला. आता आम्ही लास्टला जेवायलाच जाणार आहे, बाकी काय नाही. रेडी झालोय, शूट करायला जाणार होतो पण शूट पण नाही झाला आमचा, काहीच नाही. आता आम्ही आपण भेटूया डायरेक्ट हॉटेललाच. सो गाईज मम्मी आता झाली आहे रेडी. मी तुम्हाला तिचा लुक दाखवते. मम्मी हा इथे असं घे तू पहिला, मी तुम्हाला दाखवते. थांबा. पलट गाईज. हे बघा माझा लुक कसा वाटलाय. छान ना एकदम. इथे आज माझे मिस्टर नाही अॅनिव्हर्सरी करायला सांगते. आज माझी फॅमिली आहे. बघा आम्ही केव्हाच रेडी होतोय. छान असा मी घागरा घातला. आम्हाला मिस्टरने आणलेला घागरा, म्हणजे जायच्या आधीच. छान रेडी झाली. आता आम्ही जाऊया बाहेर शूटला. पहिले शूट करू, मग आम्ही बाहेर जाऊ. आणि सांगा मम्मीचा लुक कसा आहे? छान दिसते. सो गाईज मम्मी बाहेर गेलेली. आता मम्मी जस्ट आली. मी दरवाजा ओपन करते. मम्मी. तो गाईज बघा मम्मी आता आली आहे. बाहेर गेलेली, आता जस्ट आली. कसा वाटतो हिचा लुक सांगा. आता आम्ही जाणार. जरा मी गेली थोड्या कामासाठी बाहेर, तर आम्ही जेवायला जाणार. तर हाय गाईस, मुलं गेले आमची खाली. आम्ही चौघी पण रेडी झालो. बघा किती छान. आणि आता आम्ही चाललोय डिनरला, अॅनिव्हर्सरी पार्टी. पण माझे मिस्टर नाही आहे, पण ते बोलले तुम्ही जावा, पार्टी करा, एन्जॉय करा. नंतर मी घरी आल्यानंतर परत आपण पार्टी करू, एन्जॉय करू. ठीक आहे. आणि बघा कशी दिसते माझा लुक कसा दिसते. सो आता आम्ही जातोय लंचला चाललोय आम्ही. डिनरला चाललोय आम्ही. आणि भेटूया खाली वाट बघतोय हॉटेलला गेल्यावरती. बाय. आम्ही आलोय आता जेवायला हॉटेलला. हे बघा गाईस, हे सर्व इथं बसलेत. पानी का
तो गाइस ये देखो हे बघा गाईस यांचं जेवण आले, हे जेवताय सर्व. आमचं जेवण राहिले, आम्ही वेट करतोय. काय माहिती या सगळे केक कापायला. हे बघा गाईस त्यांचा अॅनिव्हर्सरीचा केक आलाय आणि मिस्टर नाही तर माझी पूर्ण फॅमिली आहे माझ्यासाठी. पण आम्ही व्हिडिओ कॉल थ्रू केक कापू. ओ फॅमिली. आता मी ब्लॉग इथेच बघा ब्लॉग मध्ये बघा. ब्लॉग मध्ये बोला. ब्लॉग मध्ये बोला. काहीतरी बोला. ब्लॉग शूट करते बोला काहीतरी. गाईज बँकॉक मुंबई. आता आम्ही निघालो घरी जायला. आमचं जेवण झालंय, केक कापून झालाय, तर आता आम्ही घरी जातो. तर गाईस आजचा अॅनिव्हर्सरी दिवस संपला. आमच्या लग्नाला झाले पूर्ण 19 वर्ष. 20 वर्ष लागलंय. दिवस माहिती पण नाही पडलं. ओके बाय, टेक केअर. तो हाय गाईस, आज आम्ही नवीन शूट करत आहे गार्डनमध्ये. आजचा ब्लॉग पूर्ण गार्डनचा असणार आहे आमचा. हे बघा खूप छान मस्त मोठं गार्डन. पहिले तुझा लुक तर दाखव. आणि हा आजचा माझा लुक. चलो. सो गाईज आम्ही आलोय गार्डन मध्ये. तुम्हाला मी दाखवते गार्डन कसं दिसते. बघा मी इथंच तर यायचे राहून. हे बघा मावशी शूट करणार आहे. मावशीचा लुक बघा. ओ मॅडम लुक दिखाई अपना. पहिला आपण तिकडे जाऊया रील वगैरे बनवायला. काय का थोडा आता पहिला मुलं खेळतील चौक्यावरती आणि नंतर आम्ही रील बनवूया. आणि आजचा ब्लॉग आमचा पूर्ण गार्डनचाच असणार आहे. एकदम छान गार्डन आहे आमच्या इथं. खूप मोठं गार्डन आहे मस्त. आणि ऊन पण खूप आहे. डोळेही खुलत नाही. डोळेही खुलत नाहीये. मी तुम्हाला दाखवते गार्डन कसं आहे. हे बघा आमच्या एरियातलं सर्वात मोठं गार्डन आहे. खूप एक्सटेंडेड आहे. आधी हे चंटू मंटूला आम्ही तिथं राऊंड खेळायला नेतो. मग आम्ही रील काढायला जाऊ, शूट करायला जाऊ. शो मी यार लंगड़ा पाऊ. गाइस देखो लोग पुष्पा बन गए. सो आता आम्ही एवढे सर्व चाललोय. हे बघा मग रील बनायला लोक तिकडे जातात. आपण दोघं जाऊया. हे बघा तिथं मामी. हॅलो. हे गाईस हे बघा आमचा लव कसा झोक्यावरती बसलाय. लव. आणि काही आमचे छोटे दुसरे मुलं आहेत बहिणीच्या आणि भावाचा आहे बघा. इथं खेळताय. खूप गर्दी पण आहे गार्डन मध्ये. छोटे छोटे मुलं भरपूर आलेले आहेत. शूट पण करायचे आम्हाला रील. मुलांना खेळायचं पण आहे पण गर्दी खूप आहे. ते दोघं पण. तर हे बघा किती छान सण. बघ किती मोठं गार्डन आहे आमच्या इथं. एकदम छान. अरे दाखवला मी. काय गाईस माझा लुक बघा गाईस. बघा आमचे मुलं. आणि आमचा लव दमला पण येतात बघ गार्डन मध्ये. काय रे लव. बॉल पण आणला असता आमचा लव खेळला असता. मम्मीला काय बोललेलं तुम्ही बघितलं असेल की वाशीला आम्ही गेलेलो. त्या वाशीला ब्लॉग काढलेला. हो मग काढलेला. तेव्हा लव बोलत होता का मम्मी बॉल घे. काय लव. पण मम्मीने घेऊन नाही दिलाय. तो गाईस हे बघा आमचा लव बघा. लव इकडे बघ बाबू. लवला बरं नाही वाटत. लवच्या पायाला लागले म्हणून लव खेळत पण नाही. आणि आमच्या संगती 2 मुलं आहेत. ते खूप मस्ती करताय. ही एक मुलगी आहे. मी नाही करत. आणि 2 गेले तिकडे बाहेर. आणि आम्ही रील बी बनवणार होतो ते पण राहिला आमचं. कारण की आमचा लव रडायला लागलाय.
तर आता आम्ही घरी जाणार. काय ग? सो गाईज आता मम्मीचा मावशीचा शूट झालाय. आता मम्मी माझा शूट करते, मग आम्ही घरी जाऊ आणि मग बघू. खूप मजा केली आम्ही, व्ह्यू पण चांगला. सो हे बघा गाईज, सनसेट झालाय, शूटही संपलाय आणि लव आणि मम्मी दमलेत. मम्मी कसा झालं शूट? करून झालाय व्हिडिओ, रील, ब्लॉग. आता आम्ही जातोय आता घरी. लव पण दमलाय खूप आमचा. लव व्हॉट हॅपन? लव लागलं खेळून. दाखव तसं. आणि उलट आता छान वाटायला लागलं गार्डन मध्ये, थंड थंड वाटायला लागलं. पण किती वाजले? 6:30 वाजले. टाइम बी संपला आता गार्डनचा. बंद होईल आता 6:30. येस गाईज, हे बघा 6:30. अय्यो अरे हा 6:30 झालेत. हे बघा लाईट पण लवच्या पप्पा चालले फ्लाईटने. ते बघा काय लव फ्लाईटने पप्पा आले. सो गाईज आता आम्ही जस्ट शूट करून आलोय बिल्डिंगच्या खाली. मम्मी पार्किंग करते, दाखवते. हे बघा गाईज, तिथं मम्मी पार्किंग करते आणि बाकीचे लोक अजून पण गार्डनमध्ये. त्यांचं शूट अजून काय होत नाहीये किंवा ते खेळतही असतील, मग काय माहिती. बाकी लवचा पाय दुखते म्हणून आम्ही निघून आलो आणि आता चाललो घरी. गाईस आता आम्ही घरी आलोय परत, कारण की लवला पाय खूप दुखायला लागला. बाकी सगळं गार्डनलाच आहे. आम्ही चालू जाऊ तेवढ्यात लागला ना खूप. आम्ही निघून आलोय घरी. ये काय खायचं तुला? काय खायचं?